पुण्यातील वारजे आणि प्रभात रोड परिसरात सोनसाखळी चोरीच्या घटनांची मालिका सुरू झाल्यामुळे रहिवाशांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे। गेल्या काही दिवसांत चोरांनी पहाटेच्या वेळी महिलांना लक्ष्य केले आहे आणि दुचाकीवरून येऊन अनेक वेळा चोऱ्या केल्या आहेत। वारजे येथील घटनेत चोर ग्राहक बनून एका किराणा दुकानात शिरले। दुकानदाराची पत्नी त्यांना मदत करत असताना त्यापैकी एका व्यक्तीने अचानक तिच्या गळ्यातील 1 लाख रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावले आणि पळून गेला। या अचानक झालेल्या हल्ल्याने धक्का बसलेल्या स्थानिकांनी चोरांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, परंतु ते वेगाने निघून गेले। या प्रकरणी वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दरम्यान प्रभात रोड जवळील कमला नेहरू उद्यानाजवळ फिरत असलेल्या एका ज्येष्ठ नागरिकाने त्यांच्या गळ्यातील 1,75,000 किमतीची सोन्याची साखळी गमावली। डेक्कन विभागाचे पोलीस आरोपींचा माग काढण्यासाठी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत आहेत। याशिवाय नारायणपेठ येथील आणखी एका घटनेत दुचाकीवरून आलेल्या 2 पुरुषांनी एका महिलेचा मोबाईल फोन चोरला, ज्यामुळे मध्य पुण्यातील रस्त्यांवरील गुन्हेगारी वाढत असल्याचे दिसून येते। या चोरीच्या घटनांनंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी गुन्हे घडलेल्या ठिकाणांना भेट दिली आहे। पोलिसांनी गहन शोध मोहीम सुरू केली असून आरोपींना ओळखण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही रेकॉर्डिंगचे विश्लेषण करत आहेत। अधिकाऱ्यांनी नागरिकांना, विशेषतः महिलांना आवाहन केले आहे की सकाळी एकट्याने फिरताना जास्त सोन्याचे दागिने घालणे टाळावे आणि कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास तातडीने जवळच्या पोलीस ठाण्यात कळवावे। हा व्हिडिओ बारामती लोकसभा मतदारसंघातील वारजे पुणे येथील आहे। गुन्हेगार कसे मोकाट सुटले आहेत याचे हे आणखी एक उदाहरण आहे। हे चित्र पुण्यासारख्या शहरासाठी अतिशय दुर्दैवी आणि निराशाजनक आहे। पुणे पोलीस आयुक्तांनी या घटनेची गांभीर्याने दखल घ्यावी ही विनंती आहे। अशा पद्धतीने गुन्हे करणाऱ्यांना चाप लागलाच पाहिजे।